जय भीम, नमो बुद्धाय. मी डॉक्टर अर्चना गणवीर आपल्या सगळ्यांना 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देते. धम्मदीक्षाच्या कार्यक्रमाला 67 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आजच्या दिवशी बाबासाहेबांनी आपल्याला हिंदू धर्म सोडून बुद्ध धम्माची दीक्षा दिली आहे. बाबासाहेबांनी स्वतः पहिल्यांदा दीक्षा घेतली आणि त्यांच्यासोबत 5 लाख अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे. ही ह्या जगातली सगळ्यात मोठी अशी ही क्रांती आहे. बाबासाहेबांनी आम्हाला धम्मदीक्षा देऊन एक समानतेच्या पातळीवर आणलेलं आहे. एक असा साधारण विचार केला तर असं लक्षात येतं की बाबासाहेबांनी 1935ला येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती की मी हिंदू धर्मामध्ये जरी जन्मलो तरी मी ह्या धर्मामध्ये मरणार नाही. आणि त्यानंतर 1956ला बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तर ह्या गोष्टींकडे आपण जर बघितलं की सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी जेव्हा धर्मांतराची घोषणा केली तर ही धर्मांतराची घोषणा काही अचानक बाबासाहेबांनी केलेली नाही आहे. तर ह्यापूर्वीच्या कालावधीमध्ये त्यांनी हिंदू धर्मामध्येच सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं. कारण जर आपण बघितलं तर महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल किंवा काळाराम मंदिर सत्याग्रह असेल तर ह्या घटनांवरून असं दिसून येतं की हिंदू धर्मामध्ये परिवर्तन म्हणा किंवा सामाजिक समता आणण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना अपयश आलं म्हणून म्हणजे त्यांना असं वाटलं की हिंदू धर्मामधली मानसिकता बदलता येऊ शकत नाही आणि त्यामुळे मग त्यांनी ही धर्मांतराची घोषणा केली असं मला वाटतं. कारण की हिंदू धर्मामध्ये राहून अस्पृश्यांना सामाजिक समता किंवा धार्मिक समता ही मिळणार नाही. त्याच्यामध्ये जी वर्ण होते की सवर्ण आणि अस्पृश्य, मग अस्पृश्यांना धार्मिक गुलामगिरीमध्ये राहावं लागत होतं. तर ह्या सगळ्या समता त्या ठिकाणी प्रस्थापित होऊ शकत नाही. ह्या कारणाने त्यांनी धर्मांतराची घोषणा केली. आणि दुसरी गोष्ट की त्यांनी 1956ला जेव्हा बुद्ध धम्माची दीक्षा घेतली तर हा कालावधी 1935 ते 1956 जवळपास 21 वर्षाचा हा कालावधी होता. आणि ह्या कालावधीमध्ये बाबासाहेबांनी सगळ्या धर्मांचा अभ्यास केला आणि सगळ्या धर्मांचा अभ्यास केल्यानंतर मग बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे. तर ही दीक्षा घेत असताना बाबासाहेब म्हणाले की कुठलाही विज्ञानवादी विचार करणारा व्यक्ती हा विज्ञानावर आधारित असलेलाच धम्म स्वीकारेल. कारण मला तर असं वाटत नाही की विज्ञानवादी बुद्ध धम्माशिवाय इतर अजून कुठला चांगला धर्म असू शकतो. सगळ्या धर्मांचा अभ्यास केल्यानंतर मला तर असं जाणवलं की बुद्ध धर्म हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. बाबासाहेबांचं एक वाक्य आहे ते म्हणजे मी बुद्धांचा धम्म सर्वोत्तम मानतो. त्याची कोणत्याही धर्माशी तुलना केली जाऊ शकत नाही. विज्ञान मांडणाऱ्या आधुनिक माणसाला जर कोणता धर्म आवश्यक वाटत असेल तर तो फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे बौद्ध धर्म. मी गेली 30 वर्ष सर्व धर्मांचा अभ्यास करून या निष्कर्षाप्रत आलो आहे की बौद्ध धर्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे. म्हणजेच काय तर हे जे मी आता बोलले की एवढा 1935 ते 1956च्या कालावधीमध्ये त्यांनी जो सगळ्या धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि त्याच्यातून बुद्ध धम्माचा स्वीकार केलेला आहे आणि आपल्या अनुयायांना देखील
बुद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे. तर मला बुद्ध धम्मामधली तत्त्व ही अतिशय त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुद्ध धम्मामध्ये माणूस हा केंद्रस्थानी आहे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं हे सुंदर असं तत्त्व हे बुद्ध धम्मामध्ये आहे. बुद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित आहेच आणि अतिशय शीतल शांत अशी तत्त्व किंवा असा हा धम्म आहे. या धम्माची तत्त्व अतिशय सोपी, सुंदर आणि रोजच्या जीवनामध्ये आपण त्याचं अनुकरण करू शकू अशा प्रकारची ही तत्त्व याच्यामध्ये दिलेली आहेत. जो कोणी व्यक्ती बुद्ध धम्माप्रमाणे आचरण करेल तो व्यक्ती 1000 लोकांमधूनही उठून दिसतो. एक अशा प्रकारचं आचरण बुद्ध धम्म आहे ना, हा धम्म हा समजून घेण्याचा धम्म आहे आणि समजून घेतल्यानंतर तो आपोआप मग ती जी बुद्ध धम्मामधली जी तत्त्व आहेत ते माणूस आचरणामध्ये आणायला लागतो आणि जीवनाची दिशा अतिशय स्पष्ट करणारा हा धम्म आहे. आपल्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला बुद्ध धम्मामध्ये मिळतं. जीवनाच्या दिशा, जीवन जगत असताना जीवनाच्या दिशा सूर्यप्रकाशा इतक्या स्पष्टपणे बुद्ध धम्माच्या आचरणाने आपल्याला दिसतात किंवा जीवनाच्या दिशा स्पष्ट होतात. कुठलाही मानसिक गोंधळ आपल्या मनामध्ये राहत नाही. इतका सुंदर असा हा धम्म आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि बुद्ध तत्त्वज्ञान काय सांगतं आपल्याला, किती सुंदर आहे याच्यामध्ये की पंचशील आपण ग्रहण करतो की मी कुणाची हिंसा करणार नाही, मी खोटं बोलणार नाही आहे, मी चोरी करणार नाही आहे, मी व्यसन करणार नाही आहे, मी व्यभिचार करणार नाही आहे. म्हणजे हे तत्त्व किती छान आहेत की तुम्ही ती तत्त्व जर आचरणात आणली तर एक आदर्श व्यक्ती म्हणून एक आदर्शवत जीवन आपण जगू शकतो. इतकी सुंदर तत्त्व ह्या बुद्ध धम्मामध्ये आहे. मला जर विचाराल तर मला बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर म्हणजे मी तर ह्या दोन्ही धर्मांना म्हणजे हिंदू धर्म आणि बुद्ध धम्म यांना अगदी जवळून पाहिलेलं आहे आणि ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं ह्याच्यामध्ये मिळत नाहीत, आपल्याला ह्या धर्मामध्ये मिळत नाहीत, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला बुद्ध धम्मामध्ये मिळतात. बाबासाहेबांनी धम्मदीक्षा देताना त्रिशरण, पंचशील आणि 22 प्रतिज्ञा यांचं पठण केलं. त्रिशरण बुद्धांना संघाला शरण गेलेत. पंचशील तर सांगितलेच आहेत की 5 शीलं आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी चष्मा काढून वाचल्यात आणि तिथं जमा असलेल्या जेवढे काही अनुयायी होते ज्यांनी धम्मदीक्षा घेतली त्या सगळ्यांकडून त्यांनी वदवून घेतल्या. मला वाटतं धम्मदीक्षा बाबासाहेबांनी जी घेतली आणि बुद्ध धम्माचं जे काही त्यांनी अभ्यास केला तर तो अभ्यास हा त्यांनी त्या 22 प्रतिज्ञांच्या माध्यमातून आपल्याला दिलेला हा बुद्ध धम्म आहे. ह्या 22 प्रतिज्ञा त्यांनी लोकांकडून वदवून देखील घेतल्यात. ह्याच्यामध्ये जसं आपण एका घरातून दुसऱ्या घरामध्ये प्रवेश करतो तर आपल्याला दरवाजामधून जावं लागतं, त्याचप्रमाणे आपण हिंदू धर्मामधून जेव्हा बुद्ध धर्मामध्ये प्रवेश केला तर तो 22 प्रतिज्ञा हे त्याचं प्रवेशद्वार आहे. त्या प्रवेशद्वारातून आपल्याला बुद्ध धर्मामध्ये कशा पद्धतीने आचरण करायचं आहे हे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. खूप मोठं महत्त्व होतं बाबासाहेबांनी आपल्याला ह्या ज्या 22 प्रतिज्ञा दिल्यात त्याला आजही खूप महत्त्व आहे त्याच्यामध्ये. धम्मदीक्षा देऊन बाबासाहेबांनी आम्हाला एका समान पातळीवर आणून ठेवलेलं आहे. जसं कोणीही बुद्ध धम्माची दीक्षा घेतली तर त्याच्यात तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, व्यवसायाने तो व्यवसाय काय करतो आहे, ही सगळी जी काही गोष्ट आहेत ह्या बाजूला राहतात आणि तो एक बुद्धिस्ट आहे ही एकच त्याची ओळख तयार होते. आणि त्याच पद्धतीने बाबासाहेबांनी संविधानामधून देखील आम्हाला हेच तत्त्व दिलेलं आहे की आम्ही एक भारतीय आहोत
ही ओळख आमची राहते. मग तुम्ही कुठल्या जातीचं असू देत, कुठल्या धर्माचं असू देत, कुठला व्यवसाय करत असू देत, तुम्ही स्त्री आहात, पुरुष आहात, हे सगळं बाजूला राहतं. एक भारतीय तुम्ही आहात ही ओळख, इतकी समानता ही संविधानाच्या माध्यमातून देखील बाबासाहेबांनी आम्हाला दिलेली आहे. बुद्ध धम्मामध्ये एकदा प्रवेश घेतला, स्त्री पुरुष समानतेचा पाया हा तथागत गौतम बुद्धांनी घालून दिला आहे. त्यांनी बुद्ध धम्मामध्ये स्त्रियांना देखील प्रवेश देऊन महिलांचाही संघ एक स्थापित केला आणि समानतेच्या पातळीवर त्यांनी सगळ्यांना आणून ठेवलं. आणि त्याच पद्धतीने बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा आम्हाला देऊन जातीपातीची जी उतरंड होती ते उतरंडला बाजूला सारून सगळ्यांना अगदी समान पातळीवर आणून ठेवलेलं आहे. आणि हा धम्म जो आहे ना, म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी पण सांगितले की मी मोक्षदाता नाही आहे, तर मी मार्गदाता आहे. आणि जी काही तत्त्व मी तुम्हाला सांगितलेली आहे ती तत्त्व मी सांगितली म्हणून तुम्ही ते मानू नका, तर ते तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर तपासून बघा आणि जर तुम्हाला ते पटले तर तुम्ही ते स्वीकारा. म्हणजे इतकं फ्रीडम हे कुठल्याच धर्मामध्ये नाही आहे जितकं फ्रीडम आपल्याला बुद्ध धम्मामध्ये मिळतं आहे. तुम्ही आंधळेपणाने कुठली गोष्ट स्वीकारू नका. किती सुंदर तत्त्व आपल्याला गौतम बुद्धांनी सांगितलेली आहेत. आणि विज्ञानावर आधारित अशी सगळी तत्त्व त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे जे एक त्यांचं वाक्य आहे की मी मोक्षदाता नाही आहे, तर मी मार्गदाता आहे. हे किती मोठं वाक्य ह्या बुद्ध धम्मातलं, जे की मला खूप भावलेलं आहे. आणि तुमच्या विचार स्वातंत्र्याला कुठेही नख न लागू देता तुम्ही कशा पद्धतीने तुमचं विचार स्वातंत्र्य अबाधित राहील आणि तुम्ही तुमच्याच मेंदूने विचार करावा, हे आपल्याला ह्या बुद्ध धम्मामध्ये दिसतं. मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडावं आणि तुमच्या डोक्याने तुम्ही स्वतः विचार करावा आणि तुमच्या बुद्धीला ती गोष्ट पटली तर तुम्ही ती स्वीकारावी. इतकं सुंदर, एवढं छान तत्त्व हे आपल्याला बुद्ध धम्माच्या माध्यमातून मिळालेलं आहे असं मला वाटतं. त्यानंतर 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी नागपूर येथे धम्मदीक्षा दिली. त्यानंतर 15 ऑक्टोबरला पण धम्मदीक्षेचा कार्यक्रम चंद्रपूर या ठिकाणी घेतला गेला. आणि आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशी केंद्र तयार झालेली आहेत की ज्या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. आणि पुन्हा ह्या सगळ्या ज्या कोणाला धम्मदीक्षा घ्यायची असेल तर असे धम्मदीक्षेचे सोहळे देखील आयोजित केले जातात. जसं नागपूरला तर होतोच, चंद्रपूरलाही कार्यक्रम होतो, अकोल्यालाही कार्यक्रम होतो, औरंगाबादला बुद्ध लेणीच्या पायथ्याशी देखील कार्यक्रम होतो. यामध्ये अनेक जण सहभागी होतात. वेगवेगळे स्टॉल्स त्या ठिकाणी लागतात. राजकीय असतील, अधिकारी असतील, त्याच्यानंतर इतर सर्वसामान्य जनता असेल, सगळेजण त्या ठिकाणी येतात आणि वेगवेगळे स्टॉल्स लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विचारांची देवाणघेवाण त्या ठिकाणी होते. आणि पुस्तकांचे स्टॉल्स महत्त्वाचे म्हणजे अशा ठिकाणी लागतात. आणि जेव्हा लोक वापस जातात तेव्हा घरी जाताना प्रत्येकजण पुस्तक घेऊन जातो. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर तुम्हाला इतकं वैचारिक स्वातंत्र्य हे मला वाटतं बुद्ध धम्मामध्येच आपल्याला मिळतं. आणि अशा पद्धतीने आपल्याला बाबासाहेबांनी बुद्ध धम्म परत एकदा बुद्ध धम्म आपल्याला दिलेला आहे की जो नामशेष होण्याच्या मार्गावर होता. 14 ऑक्टोबर तारीख बाबासाहेबांनी निवडली कारण अशोक विजयादशमी ज्या दिवशी सम्राट अशोकाने बुद्ध धम्माची दीक्षा घेतली तो दिवस बाबासाहेबांनी निवडला ह्या कार्यक्रमासाठी. आणि नागपूर हे ठिकाण त्यांनी निवडलं. आणि दरवर्षी त्या ठिकाणी आता म्हणजे जवळपास 1956 पासून तर आत्तापर्यंत, पूर्वीच्या काळी तर वाहनं पण नव्हती, त्यावेळेस लोक 8-8 दिवस आधी दीक्षाभूमीवर यायचे. आणि जशी निळपाखरं उडताना आपल्याला दिसतात त्या पद्धतीने जथ्थेच्या जथ्थे त्या ठिकाणी यायचे आणि लाखो लोक त्या ठिकाणी जमायचे. 2006 मध्ये
धम्मदीक्षेचा सुवर्ण महोत्सवी वर्ष त्यावेळेस तिथे जेव्हा झालं त्यावेळेस 10 लाख अनुयायांनी त्या ठिकाणी भेट दिली होती. आम्ही पण त्या ठिकाणी गेलो होतो. धम्मदीक्षेला 2003-2004च्या दरम्यान आम्ही 22 प्रतिज्ञांची पत्रकं, श्रामणेर, भंतीजी असं सगळेजण आम्ही इथून औरंगाबादवरून तिथे 22 प्रतिज्ञा अभियानाचा स्टॉल लावण्यासाठी आम्ही दीक्षाभूमीवर गेलो आणि जी तत्त्व त्यांनी सांगितलेली आहेत, बाबासाहेबांनी आहेत, तथागत गौतम बुद्धांनी आहेत, त्या तत्वांचा, त्या धम्माचा प्रचार आणि प्रसार हा 22 प्रतिज्ञांच्या माध्यमातून करण्याचा त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला आणि अजूनही आम्ही करत आहोत. ज्या ज्या ठिकाणी 22 प्रतिज्ञा अभियानाचे प्रचारक आहेत, ह्याचे प्रणेते डॉक्टर अरविंद सोनटक्के सर हे याचे प्रणेते आहेत आणि ते अजूनही ह्या सगळ्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. तसेच अनेक हजारो नाही, मी म्हणते लाखो ह्याचे प्रचारक आपापल्या परीने बुद्ध धम्माच्या प्रचाराचं आणि प्रसाराचं काम करत आहेत. परत एकदा मी आपल्या सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. जय भीम.